चाल पोरी कर गॅस चालू। गॅसवर ठेव कढई, कढईमध्ये वत तेल, तेलामध्ये टाक खडे मसाले, दालचिनी, तेजपत्ता, जिरं, 4-5 कांदे घेऊन मशीनमध्ये गरागरा फिरव। कापायला वेळ लागतो, मशीनमध्ये पटकन होतात आणि बारीक कापल्या जातात। कांदा कढईमध्ये, कांद्याला आता चांगलं नटू दे। तोपर्यंत कांदा नटत नाही तोपर्यंत गरगर फिरवत राहायचं। पण त्या अगोदर टमाटे बारीक करून घे। टमाटे चांगले बारीक झाले की त्याचे साल्ट गुतत नाही दातामध्ये। कांदा अर्ध्यापेक्षा नटला असेल तर टाक कढीपत्ता, पत्त्याच्या सोबती टाक हिरवी मिरची, घे आता चांगलं परतून। टाक आता टमाटर आता चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत टमाट्याचं अंगचं पाणी आटत नाही तोपर्यंत। टमाटर परतलं की टाक कुटेल अद्रक लसूण, मीठ टाक, गरगर फिरव तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत। तेल सुटलं की टाक मिरची पावडर, धनिया पावडर, घाटी मसाला, आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं, हळद, कसुरी मेथी, चिकन मसाला थोडा जास्त टाकायचा म्हणजे भन्नाट चव येते भाजीला। आता पूर्ण मसाला चांगला परतू द्यायचा जोपर्यंत तेल बाजूला होत नाही तोपर्यंत। नंतर उलशी कोथिंबीर टाकायची, पुन्हा मसाला परतून घ्यायचा। नंतर टाका बटर, द्या बटरी मसाला। बटर टाकल्यानंतर मसाला अजून चविष्ट लागतो। एक भाकरीऐवजी 2 भाकरी धकतात। एकदा टाकून तर बघा, मग म्हणसान सांगितलं नाही। हा कसा जबरदस्त मसाला बनला। आता अर्धा ग्लासच पाणी टाकायचं, मसाला चांगला कडू द्यायचा। इथं काही आपल्याला डूडू पाणी करायचं नाही, अगदी लपलपीत। एक अंड घ्यायचं आणि वाटीमध्ये टाकायचं, वाटीच्या साहाय्याने ते मसाल्यात टाकायचं। अंड टाकताना थोडी थोडी जागा सोडायची। अंड्यावर टाका मिरचीची भुट्टी, जेवढे अंडे टाकले त्या अंड्यावर एक एक करून टाकायचं। टाका मिऱ्याची पावडर, सेम तसंच टाका कोथिंबीर। आता इथं ध्यानात घे पोरी, जेवढे अंडे लागन तेवढेच अंडे टाकायचे। मिरच्या टाकणं झालं की झाकण ठेवायचं, झाकण काढताच झणझणीत अंडा लबाबदार तयार होतो। झाकण ठेवायच्या अगोदर कच्च्या मिरच्या टाकल्या की मस्त लागती झणझणीत भाजी खायला। चाल पोरी ठोक एक लाईक, काढताना डायरेक्ट एक एक अंड करून वाढायचं मसाल्यासहित। मला बनला अंडा लबाबदार, घ्या खाऊन।